मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात बीड म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काय येतं? काटेकी टक्कर, तोफासारखी भाषणं, सत्तेचा संघर्ष आणि मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष देखील. पण मंडळी, सध्या बीडच्या राजकारणात एक असं अजीब वारं वाहू लागले जे ऐकून भल्या भल्यांना धक्के बसलेत. आता तुम्ही म्हणाल काय, तर कालपर्यंत एकमेकांना पाणी पाजण्याची भाषा करणारे, परळीचा गड कुणाचा यावरून रान पेटवणारे मुंडे बहीण भाऊ आज अचानक म्हणतायत की आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. आता विचार करा, जे नेते आपल्या करिअरच्या ऐन मोक्याच्या टप्प्यावर आहेत, ज्यांच्या खांद्यावर बीडच्या आणि बहुजन राजकारणाची धुरा आहे, तेच नेते ज्यांना 50-100 वर्षाच्या राजकारणाचा इतिहास आहे, अचानक थकल्याची, निवृत्तीची आणि राजकारणातल्या गलिच्छपणाची भाषा करायला लागले. पण प्रश्न हा पडतो की खरंच थकवा आहे की येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता? आजच्या या व्हिडिओमधून आपण बीडच्या मुंडे पॅटर्नचा आणि त्यांच्या विधानामागचा खरा अर्थ अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. सुरुवात करूयात धनंजय मुंडे यांच्यापासून. धनंजय मुंडेंची राजकीय शैली ओळखणारे सांगतात की धनंजय मुंडे जेव्हा भावनिक बोलतात, भावनिक साध जनतेला घालतात, तेव्हा समजायचं की ते पुढच्या मोठ्या राजकीय खेळीची पूर्वतयारी करतात. माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. तिथे त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा, जातीय राजकारणाचा अतिरेक. धनंजय मुंडे म्हणाले, आज राजकारणात अतिशय गलिच्छ पातळी गाठली आहे. जातीपातीचं राजकारण केलं जाते. आता हे विधान अचानक आलेलं नाहीये, कारण या विधानाला मागच्या काही वर्षांचा इतिहास आहे. मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा जो उघड सामाजिक संघर्ष पाहायला मिळाला, त्याचा फटका दोन्ही बाजूंच्या नेत्यांना बसला. धनंजय मुंडेंना याची सर्वात जास्त झळ पोहोचली. दुसरं म्हणजे सर्व क्षेत्रातलं वजन कमी झालं होतं. पण खरी फटाकेबाजी जी झाली ना, ती या विधानानंतर, म्हणजेच परळीतल्या कार्यक्रमात जिम आणि फिटनेसवर बोलताना धनंजय मुंडे एक राजकीय गुगली टाकली. ते म्हणाले, मी जिम करून वजन कमी केलं, तसंही मध्यंतरी सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन जरा कमीच झालं होतं. मंडळी, सर्व क्षेत्रातलं वजन कमी झालं या एका वाक्यात धनंजय मुंडेंचा गेल्या 1.5 ते 2 वर्षाचा राजकीय त्रास लपलेला होता. अजितदादांसोबत महायुतीत गेल्यानंतरही त्यांना मिळालेली मर्यादित संधी, पंकजा मुंडेंचे विधान परिषदेवर आणि नंतर थेट मंत्रिमंडळात झालेले पुनरागमन आणि त्यानंतर वाढलेली स्पर्धा, या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसला. पण ते पुढे थेट म्हणाले की मागच्या 1.5 वर्षात जिवलग सहकारी भेटून मला विचारायचे की भाऊ, तब्येत कशी आहे? मी वैतागलो होतो आणि आता मात्र त्यांना चमत्कार दाखवायलाच लागेल. येणारा काळ आपलाच आहे. म्हणजे हे विधान तुम्ही जरा बघून घ्या. यातून स्पष्ट होतंय की धनंजय मुंडेंची ही निवृत्तीची भाषा शरणागती नसून आपल्या विरोधकांना आणि स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांना दिलेला थेट कमबॅकचा इशारा आहे. आता वळूयात पंकजाताई मुंडे यांच्याकडे. पंकजाताईंचा स्वभाव थोडा जरा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. त्या मनातलं उघडपणे व्यासपीठावर बोलून दाखवतात. घडलं असं की त्या बीड परळी महामार्गावरून प्रवास करत होत्या. रस्ता इतका दुरावस्थेत होता की गाडीतील खडखडाटाने वैतागून त्यांनी पीएला म्हटलं की वय 24 असल्यापासून या रस्त्यावर लोकांसाठी काम करते. आता 48 झाले, तब्बल 24 वर्ष याच प्रश्नांची झुंज देते. आता कंटाळा आलाय रे मला, रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. पण यानंतर परळीच्या कवी संमेलनात त्यांनी जे रूपक वापरलं त्याने संपूर्ण राजकारणाचं लक्ष वेधलं. पंकजाताई म्हणाल्या की राजकारणात जर माझ्या विचारांशी समरस वाटलं नाही मला, तर जसा समृद्धी महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी एक्झिट असते, तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. समृद्धी महामार्गाचा एक्झिट. पंकजा मुंडे यांच्या या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला 2019च्या पासूनचा इतिहास पाहावा लागेल. 2019 मध्ये पंकजा मुंडेंचा स्वकीय आणि पक्षातील काही लोकांच्या गुप्त विरोधामुळे पराभव झाल्याची चर्चा रंगली होती. 2019 ते नंतर 24 या काळात त्यांना राज्य राजकारणातून थोडंसं दूरच ठेवण्यात आलं होतं. 2024च्या लोकसभेत अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषद देऊन थेट मंत्रिमंडळात पर्यावरण व पशुसंवर्धन विभागात दिलं. पण एवढं सगळं मिळूनही पंकजा मुंडे जर एक्झिटची भाषा करत असतील, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की पक्षात किंवा महायुतीत त्यांना ज्या प्रकारचं फ्री हँड किंवा स्वातंत्र्य मिळायला हवं होतं, ते अजूनही मिळत नाहीये. पंकजा आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच वेळी अशा प्रकारची विधानं का करत आहेत? यामागे 3 मुख्य प्रमुख राजकीय आणि सामाजिक कारण आहेत. पहिलं कारण, जातीय समीकरणाचं तुटलेलं गणित.
गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या काळात बीडमध्ये माधव म्हणजेच माळी, धनगर, वंजारी आणि मराठा समाज एकत्र राजकारण करायचा. पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आणि मराठा ओबीसी संघर्षानंतर बीडमध्ये सामाजिक वीण पार उसवली गेली. आता निवडणुका विकासावर नाही तर थेट जातीवर लढल्या जात आहेत. यामुळे दोन्ही नेत्यांना वाटतंय की आपण कितीही काम केलं तरी शेवटी जातीय राजकारणातच सगळं अडकलंय. दुसरं कारण असं की पंकजा मुंडे भाजपामध्ये आहेत आणि धनंजय मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. वरच्या पातळीवर महायुती एकत्र असली तरी बीड आणि परळीच्या गल्ली बोळात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांचे किती कट्टरवैरी आहेत. आता एकत्र काम करायचं की एकमेकांवर चिखलफेक करायची, ही त्यांची सगळ्यात मोठी द्विधा मनस्थिती आहे. आणि याच द्विधा मनस्थितीमुळे दोन्ही नेत्यांची पक्षात आणि मतदारसंघात मोठी कुचंबना होते. तिसरं महत्त्वाचं कारण असं की हाय व्होल्टेज प्रेशर आणि पॉवर गेम. पंकजा मुंडेंनी एक्झिटचा दाखला देऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संदेश दिलाय की मला गृहीत धरू नका, तुमच्या हो मध्ये हो मिसळली जाणार नाही माझ्याकडून. तर धनंजय मुंडेंनी वजन कमी झाल्याची खंत व्यक्त करून राष्ट्रवादी आणि स्वतःच्या समर्थकांना मेसेज दिलाय की मी शांत बसलेलो नाही आणि संपलेलोही नाही. तर मंडळी, शेवटी प्रश्न हाच उरतो की हे दोघे मुंडे बहीण भाऊ खरंच राजकारणातून निवृत्त होतील का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात निवृत्ती, कंटाळा किंवा एक्झिट हे शब्द फक्त आणि फक्त पॉवर प्ले साठी वापरले जातात. पंकजा मुंडेंची एक्झिटची भाषा ही पक्षात स्वतःचं महत्त्व टिकून ठेवण्यासाठी दिलेला राजकीय इशारा आहे. धनंजय मुंडेंचा चमत्कार दाखवण्याचा दावा हा पुन्हा एकदा बीडवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न आहे. बीडचं राजकारण कधीही शांत बसत नसतं. तिथे वारा शांत झाला की समजायचं की पुढचं वादळ आणखी मोठं असणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची ही उद्विग्नता खरी आहे की आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आखलेला हा नवा माइंड गेम आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107